सावंतवाडी राजघराण्याकडून 5 ऑक्टोबरला मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन. श्री खेमसावंत भोसले सावंतवाडी राजवाडा, श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी, श्री समर्थ साठम महाराज मंदिर ट्रस्ट आणि KLE सोसायटी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 5 ऑक्टोबरला श्री पंचम खेमराज महाविद्यालय येथे महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमंत खेमसावंत भोसले यांनी दिली. या आरोग्य शिबिराला तज्ज्ञ 19 डॉक्टरांकडून विविध प्रकारच्या आजारावर तपासणी होणार असून मोफत औषधे वाटप करण्यात येणार आहे. तसेच गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी महात्मा ज्योतिराव फुले योजनेच्या माध्यमातून सेवा देण्यात येणार असल्याचे सांगितले. यात आरोग्य व शस्त्रक्रिया, मेंदुरोग व शस्त्रक्रिया, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, चेस्ट अँड रेस्पिरेटिव्ह, नाक, कान व घसा, दंतरोग व शस्त्रक्रिया, फिजिओथेरपी, आयुर्वेद, होमिओपॅथी, हाडांचे विकार व यूरोलॉजी अँड नेक्रॉलॉजी, लहान मुलांचे आजार व शस्त्रक्रिया, गॅस्ट्रोलॉजी, ऑन्कोलॉजी, डोळ्यांचे विकार, त्वचा विकार अशा विविध प्रकारच्या तपासणी व त्या ठिकाणी केली जाणार आहेत. त्यामध्ये सर्व तपासणी मोफत केली जाणार असून औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य मेडिकल परतावा व सर्व फायनान्स कंपनीचे इन्शुरन्स आदींच्या माध्यमातून संबंधितांना पुढील सेवा देण्यात येणार आहे. शनिवारी 5 ऑक्टोबर सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध होणार आहे. यासाठी KFL संस्थेच्या माध्यमातून 2 सुसज्ज रुग्णवाहिका या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सावंत यांनी केले. यावेळी सावंतवाडी संस्थांच्या राणी शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोसले, युवराजनी श्रद्धा राणी भोसले, ॲडव्होकेट शामराव सावंत, DT देसाई, प्राध्यापक दिलीप गोडकर, प्राचार्य दिलीप भारबन, राजेंद्र चित्रे, HV ठाकूर आदी उपस्थित होते. की 5 तारखेला ऑक्टोबरच्या 4 दिवसांच्या नंतर आम्ही एक फ्री मेडिकल म्हणजे आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचं विचार केला होता आणि हा आम्ही 5 तारखेला घेणार आहे. सोबत मी सांगितले KLE सोसायटीचे आणि त्यांच्या युनिव्हर्सिटीचे सगळे डॉक्टर्स असणार आणि डॉक्टर प्रभाकर कोरे स्वतः त्यांच्याबरोबर की आम्हाला जरा इथं सवलत पाहिजे. KLE सोसायटी जरा तुमचं नाव असल्यामुळे आणि प्रसिद्ध आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमचं प्रसिद्धी आहे आणि हॉस्पिटल आणि सगळं त्यांचे फॅसिलिटीज इथं पण आहेत आणि गोव्याला पण आहेत. त्याच्यामुळे ह्या परिसराला थोडा लाभ होईल, त्यांना सवलत मिळेल आणि माहिती मिळेल की कसं जाऊ शकतात, काय योजना आहेत आपल्या नागरिकांना. त्यांच्या पद्धतीने काय होते, कधी कधी होते की मोठं हॉस्पिटल नाव घेतल्याबरोबर लोकांना हे होते, जरा भीती वाटते की आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो एवढं मोठं तर म्हणजे आमचा इलाज होईल पण खर्च काय होणार, त्या बाबतीमध्ये पण ते ऍडवाइस करणार आहेत. कसे तुम्हाला फ्री स्कीम्सनी मेडिसिन, औषधं, चेकअप हे सगळं मिळू शकतंय आणि ऑपरेशनचं पण काय असलं मार्ग त्याच्यासाठी आम्ही गायडन्स पण घेणार आहेत. त्याच्यामध्ये त्या शिबिरामध्ये पण गायडन्स आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनाचं, आरोग्य मेडिकल परवत योजन आणि प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनीज जे मेडिकल फॅसिलिटीज देतात क्लेम्सचं, ते सगळे पण हजर असणार तिथं सांगण्याला सगळ्यांना नागरिकांना की हे त्यांची योजना कसे प्राप्त करू शकतात आपल्या भल्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी. या शिबिरात सुपर स्पेशालिटीचं
भाग पण आहे. म्हणजे नुसतं असं चेकअप की डायबिटीज आणि कार्डिओग्राम आय मीन ECG काढायचं तसं नाहीये, पण डेंटल चेकअप पण होणार आहेत. फुल डेंटल चेकअप होऊ शकते. त्याच्यामध्ये औषधं पण फ्री देण्यात आलं लागलं तर देणार आहेत केली सोसायटी तर्फे आणि आपल्या कॅम्पच्या तर्फेनी. त्याच्यामध्ये होमिओपॅथी आणि आयुर्वेदिकचा भाग पण मेडिकल भाग असणार, ज्यांना आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीचं गोळ्या बिळ्या औषधं मिळू शकतील तिथं. सक्सेसफुल झालं तर दरवर्षी पण करू शकतो आपण, दरवर्षी पण धरू शकतो. सगळ्यांना आवडलं की ते बरोबर चाललंय आणि आम्हाला त्याचं लाभ मिळायला लागले. त्याच्यामुळे आपलं कसं फॅसिलिटीज तेवढे नाही आहेत, लांब जायला लागतात, पण इकडेच आपल्याकडे आलं त्याच्यामुळे आम्हाला आनंद होतोय की केली सोसायटीनी मदत करायचं आणि इंटरेस्ट घेऊन आमच्याकडे आले. केली हॉस्पिटल या देशाचं एक म्हणजे मोठं हॉस्पिटल आहे आणि ह्या भागात येणं म्हणजे त्यांचं आपण म्हणू शकतो की एक चांगलं प्रयोग आहे त्यांचं, पण त्यांना पण लोकसेवाचं करायचं आहे. लोकांना आवाहन करेल की केली सारखं एवढं मोठं हॉस्पिटल आहे आणि तो आपल्या भागात येतोय आणि एवढं स्पेशालिटी म्हणजे 19 स्पेशालिटीज डॉक्टर्स येणार आहे इथं, स्पेशलिस्ट डॉक्टर येणार आहे. त्यांचं म्हणजे डेंटिस्ट एक वेगळं व्हॅन येणार आहे, म्हणजे नुसतं एक रूम मध्ये करणार नाही, एक व्हॅन येणार आहे त्यांची. डोळ्याचं तपासणी पण ते एक व्हॅन मध्ये होणार आहे. काय त्याला बरोबर डिस्टन्स असेल काय असेल ते तसं होणार आहे. तर असं नाही की ते कुठल्याही रूम मध्ये करणार आहे, बाकीचे डिपार्टमेंट्स ते रूम्स मध्ये करून घ्या. ECG चे मशीन असतील उपलब्ध. तर त्याच्यासाठी मला वाटतं की जास्तीत जास्त नुसतं सावंतवाडीचं नाही पण ग्रामीण लोकांनी पण त्याचा लाभ घेऊन त्याचा उपयोग करायला पाहिजे. तसंच राजेसाहेबांनी माहिती दिली आहे की आपल्याला त्याच्यामध्ये कुठले तरी स्कीम्स असतील, काय कसं म्हणजे कोणाला अवघड पडत असेल की कुठल्या तरी फायनान्समध्ये, तर त्याच्यामध्ये पण कुठेतरी सपोर्ट करायला येतील तर ते करतील पण त्या दृष्टीने. आणि बाकीचे शासनाचे स्कीम्स पण आहेत त्याचा पण उपयोग करू शकतात त्याच्या पद्धतीने. तर मी तसंच म्हणतो की मी सगळ्यांना आवाहन करतो आणि आज सगळे इथं पत्रकार आहे की आपण करा. पहिल्यापासून एवढे वर्षापासून आपलं राजकारण आणि कॉलेज आपण भरपूर समाजसेवा करतोय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, शिक्षणामध्ये, आता ह्या आरोग्यामध्ये पण आपण हळूहळू पडतोय की लोकांना त्याची सेवा मिळेल. तर मी तसंच म्हणतो की आपण सगळ्यांना लाभ घ्या. श्री पंचम केंद्राज महाविद्यालय स्वायत्त सावंतवाडी आणि श्री समर्थ साटम महाराज मंदिर ट्रस्ट आणि केली या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजित केलेलं आहे. सगळ्या प्रकारचे आजार, सगळ्या प्रकारचे स्पेशालिस्ट हे येतील. जवळपास 19 डिपार्टमेंट त्यांची येत आहेत. आयुर्वेदिक कॉलेजचे येणार आहेत, आयुर्वेदिक कॉलेजचा स्टाफ आहे, होमिओपॅथिकचा स्टाफ आहे, परत बाकी फिजिओथेरपी आहे, म्हणजे बाकी सगळे डिपार्टमेंट, सायकॅट्रिस्ट आहे, स्किन स्पेशालिस्ट आहे. त्या पद्धतीने जवळपास 19 डिपार्टमेंट आहे, सगळे स्पेशालिस्ट आपल्याकडे येणार आहेत. पेडियाट्रिक आहे, परत गायनॅक आहे, सगळे स्पेशालिस्ट आहेत. त्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या मार्फत हे पोहोचावं एवढीच आमची इच्छा आहे, जेणेकरून त्याचा लाभ सगळीकडे ग्रामीण भागातल्या लोकांना होऊ दे एवढीच आपल्याकडे विनंती. काय मेजर काय करायचं, ऑपरेशन्स असतील किंवा तर ते इमिजिएट ऍक्शन घेऊन इमिजिएट त्याच्यावर त्यांच्या गाड्या असतील, त्यांच्या व्हॅन्स असतील, सगळ्या सोयींनी युक्त हे शिबिर आम्ही आयोजित